हॅलो बर्ड्स, आज आपण चाललोय मावळ तालुक्यातील प्राचीन दुर्ग म्हणजेच कठीणगडावर. गडाच्या भोवताली असणारे घनदाट जंगल, त्यामुळे त्याच्या परिघास तुंगारीने संबोधले जायचे. 1636 ते 1657 हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात राहिला. 1657 महाराजांनी हा दुर्ग स्वराज्यात आणला. तर पाहुयात कठीणगडावरील महत्त्वाचे पॉइंट्स. गडाच्या चढाईला सुरुवात करताच हे शिलालेख आपल्याला दिसतात. याच्यावर बरीच माहिती दिलेली आहे, ती वाचून आपण पुढे निघतो. पुढे आल्यानंतर आपल्याला गडाच्या चढाईच्या सुरुवातीलाच हनुमानाचं मंदिर दिसतं. आम्ही संकटमोचन हनुमानाचं दर्शन घेऊन चढाईला सुरुवात केली. पुढे आल्यानंतर कातळ टाईप असणाऱ्या ह्या पायऱ्या दिसतात. मराठ्यांची ताकद ही यांच्या किल्ल्यामध्ये आहे हे इंग्रजांनी चांगल्याच प्रकारे ओळखलं होतं. त्यामुळे या पायऱ्यामध्ये काडतुसांनी बरंच पद्धतीने नुकसान करण्याचा प्रयत्न इंग्रज अधिकारी पॉर्थर यांनी केला होता. पायऱ्या चढून पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची मेटे किंवा टाके दिसतात. याच टाक्यांचा उपयोग मावळे त्याच्या कंडिशननुसार आरामासाठी किंवा पिण्याचं पाणी साठवण्यासाठी करत असत. आता हे जे पाहताय तुम्ही, याच्यामध्ये खूप सारं पाणी साठलेलं आहे. याचा उपयोग मावळे पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी करत असत. आता आपण पोचलोय किल्ल्याच्या फायनल टप्प्यावर. हे आहे किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार. किल्ल्यात प्रवेश करताच शत्रूंना वाटणार की याच एकच आहे, परंतु इथं हनुमान जिबा म्हणून अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर बनवलेलं असायचं. आता वर जाऊन आपल्याला पाहिल्यानंतर समजून जाईल की काय दृष्टिकोन या पाठीमागचा होता. हे पहा, याची एंट्री सुद्धा खूप छोटी आहे. आता आपण याचा वरचा व्ह्यू पाहूया, म्हणजे समजेल तुम्हाला की हे शत्रूला कसं फसवत होतं. हे पहा, आता शत्रू आत आला की त्यांना वाटणार की हे प्रवेशद्वार आहे, परंतु याला राऊंड रचना देऊन सगळे सैनिक छोट्याशा दरवाजातून आत यायचे आणि त्याच्यावर वरून हल्ला केला जायचा. पुढे आल्यानंतर एक छोटंसं गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिरा शेजारीच एक बारव आहे. बारवात खाली जर उतरून पाहिलं तर वरील तो जो सुळका दिसतोय किल्ल्याचा, तो खूप छान नजारा दिसतो. आता आपण चाललोय किल्ल्याच्या मेन ठिकाणावर, जिथे तुंगाई माता मंदिर आहे. वरती गेल्यावर हा पवना डॅमचा नजारा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने दिसतोय. हे आहे तुंगाई माता मंदिर. मंदिराची डागडुजी अजून चालू आहे. हा किल्ल्याचा पश्चिमेकडील भाग आहे.
सगळं झाल्यानंतर आम्ही किल्ला उतरलो, परंतु इथलं निसर्ग सौंदर्य मनात घर करून गेलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एक बार नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. धन्यवाद.